राखाने म्हातारी होती, म्हातारी तुरीला राखान, म्हातारी तुरीला राखान, तूर मथुर कवळेलच होती कुठं तरी एक शेण आहे, सगळे तुरीला म्हातारी राखान. मामा म्हणलं म्हातारी तुझ्या ह्या तुरीत मेंढर सोडू का तुरीत? मामा सोडा घेऊ म्हणली, मी कुठं नाही म्हणते. सोडली ना तुरीत मेंढर, तुरीत मेंढर सोडली, पार खाऊन टाकल्या तुरी, आणि तुरी पार खाऊन टाकल्या. आणि म्हातारीच्या मनात आलं की ह्या म्हणले बाळू धनगराची नसती मेंढर चरू दिली तर बरं झालं असतं, तेवढेच मला काहीतरी झाले असते म्हणली. पाहिली दोन पाहिल्या काय, पण टाकल्या सगळ्याच बिचाऱ्याच्या मेंढराने खाऊन म्हणली. हे मामाला अंतर्धान कळलं. अंतरीची घेतो उडी, तो जोडी भावाची, अंतरीची उडी घेतली. अंतरीनं मामाला कळलं, जर तुम्ही महाग काय म्हणलं ना हे सुद्धा कळतं. आमच्यात बहिणात महाराज होत, आणि बहिणात महाराजाला वेळापूरची माणसं म्हणली या बाईसनी काय बहिणातसनी कळत नाही, संन्याशी होत. 6,000 रुपये खर्च झाला. मग आपण दारात आलो की पैसे पहिला पाहून टाकला. वेळापूर ते हित फायबर मावशी 3 किलोमीटर आहे, आणि त्याने आल्यानंतर पहिला पाहून टाकला. मला 6,000 तुमचं. मागे बोलायचं पंचायत आहे. मी एक दिवशी आंघोळ केली नाही, तसंच कामाला गेलो, खांदा गेलो, खांदून आलो, आणि बहिणा तापशा आलो. सुळे काय नाव? सुळे. सुळे आंघोळ का केली नाही तू सकाळी? मी म्हणलं बाई मी केली. परत लाबाड बोलायचं नाही. कसं होतं, पाठी मागचं सुद्धा कळत होतं, तसं मामाला पाठीमागचं सुद्धा कळत होतं. मग ती म्हातारीने काय केलं, तिच्या मनात आलं, मनात आलं, मामाच्या ध्यानात आलं, मामाला कळलं, आणि ती म्हातारी परत गेली रानात. शेंगा चांगल्या लागल्या, तुरी परत गोळा केल्या, आणि गोळा करत असताना मामा तिथं गेलं. आणि मामा तिथं गेल्यानंतर मामा काय म्हणलं, ए म्हातारे तुला तूर किती पाहिजे? मामा म्हणली तुम्हीच सांगा की मी काय सांगू. आणि मामाने अशी चप्पल वर केली, आणि चप्पल वर केल्यानंतर ही म्हातारी तुरी मापली. 7 तुरी होत्या, 7 पोती तुरी झाल्या. म्हणजे कोणी दिलं? ही मामाने दिलं. मग आपला निश्चय पाहिजे, निश्चयाचे फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. जर आपला निश्चय असला देणार. त्या म्हातारीला 7 पोती दिली. एका पाटलाच्या रानात मामाने काय केलं, मेंढर बेनल्या बाबळा सगळ्या, आणि मेंदून टाकल्या. म्हणजे आपल्या भाषेत डाळा पडला, सगळ्या मेंढ्या आपल्या बाबळा सगळ्या छटवून टाकल्या. आपल्या भाषेत काय म्हणते, छटून टाकल्या, डाळा पडला. पण तिकडे काय म्हणते, बेनल्या. ती बाबळा बेनल्या. आणि त्या पाटलाला कळलं, आणि पाटील आला. पाटील म्हणला धनगरा म्हणला माझ्या कुणी रे म्हणले ही बाबळा बेंदून टाकल्या म्हणली. प्रत्येक जण येतोय म्हणली, दरवर्षी असा बेंदून जातोय म्हणली बाबळा, नुकसान करते ती, जाते ती. काय या धनगरांनी डोकं खाल्लंय म्हणली मेंढकेनी. असं म्हणल्यानंतर मामा म्हणलं मी भरून देणार आहे, मी भरून देतो, तुमची काय झाली भरपाई तर भरून देतो. अरे तू काय देणार आहे भरून म्हणली, तू काय देणार आहे म्हणली, तू जर कुठे मेंढर घेऊन येतो तू काय देणार आहे म्हणले. असं करा पाटील, मी भरून देईन, तुमचं काय असं दान करा. त्यांनी दान केलं, जुंधळा केला, जुंधळा परत, आणि जुंधळा केला. मावशी किती जुंधळा होता? फक्त 200 कडबा होता, 200. 200 कडब्याला किती पेंडी होईल? 200 पेंडी जोंधळ्याला किती होईल? किती होईल ज्वारी? 2 पोती होते. किती होते? 2 पोती. आणि 2 पोती जुंधळा होईल, ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आणि त्यांनी ती कडबा गोळा केला. कडबा गोळा करून पुन्हा ती खुडलं. तो मामा तिथं गेलं, आणि मामा गेल्यानंतर पहिलं काय होतं मावशी, काय होतं पहिलं? काय म्हणते ती 2 पायाचं कापायचं, डावरा 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 होता डावरा. आणि मग ते डावरा काय